सर्व कार्यांत यश देणाऱ्या आद्य देवता श्री विघ्नेश्वरांना वंदन करून ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या त्रिमूर्तींचे स्वरूप असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींनी अवतार धारण केला. आपल्या जीवनकाळात त्यांनी विविध पवित्र स्थळांना भेटी दिल्या, धार्मिक अनुष्ठानं केली आणि धर्माचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी सतत प्रवास केला. अशा या महान आणि तेजस्वी श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी आपल्या जीवनाचा बहुतांश काळ गाणगापूर क्षेत्रात व्यतीत केला. त्यांच्या वास्तव्यामुळे गाणगापूर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले. दत्तात्रेयांचेच स्वरूप असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींचे ध्यान करत आपण पवित्र गाणगापूर क्षेत्राला भेट देऊया. दत्तात्रेयांचेच स्वरूप असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींचे ध्यान करत जर आपण बाह्य मलिनता धुतली तर गुरूंच्या ध्यानाने आंतरिक अशुद्धता नष्ट होते आणि शुद्ध व पवित्र आत्म्यांच्या रूपात आपण श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेऊ शकू. श्रीवत्थ शरणं मा मा, 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 श्रीवत्थ शरणं मा मा. पश्चिमेला अश्वत्थकट्टे, मरुद्गणमा, मरुत्ती, नौत्या त्या गोल आहेत. उरुंदवनस उत्तरेला मारुतीचे गर्भगृह. गणपतीची मूर्ती ज्या प्रकारे महाराजांची तिरीकाल पूजा आणि महान अर्पण केले जात होते, त्याच प्रकारे तिरीकाल पूजा आणि विष्णू, हार आणि गणपतीचे नैवेद्य केले जातात या मंदिराशिवाय इतर कोणत्याही मंदिरात नाही. गर्भगृहातील त्रिमूर्ती किंडी उल्गातून दिसू शकते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर महाराजांनी मोठ्या कौशल्याने ठेवलेल्या पादुका हेच गाणगापुराला इतके महत्त्व प्राप्त होण्याचे कारण आहे. या पादुका ही देवांची पवित्र स्थाने आहेत. कल्लेश्वरन म्हणजे गोकर्ण महाबळेश्वरन येथे स्थित शिनी मंदिरा पंचविनायक मंदिर हे बागडांचे संरक्षण करणारे मंदिर आहे. उरीपासून 2 मैल नैऋत्येस भीमा आणि अमरजा नदीच्या संगमाच्या मार्गावर भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम आहे. अमरजा नदी पूर्वेकडे आणि भीमा नदी उत्तरेकडे वाहते. येथेच सिरी नरसिंह आणि सरस्वती दररोज स्नान करत असत. अशा पवित्र स्थळी जर भाविकांनी स्नान केले तर त्यांची सर्व पापे नष्ट होतात. या संगमावर दत्ताचे मंदिर आहे. येथे भीमा आणि अमरजा नद्यांचा सुंदर संगम आहे. संगमावरील मंदिरासमोर एक मोठे अश्वत्थ पिंपळाचे झाड होते, जिथे महाराज पूजेसाठी एकत्र येत असत. कालांतराने ते झाड पडल्यानंतर सध्याचे मंदिर बांधले गेले आणि त्यात पादुका व लिंगाची स्थापना करण्यात आली. मंदिरात त्रिमूर्तीचे दर्शन घडते. मंदिरासमोर एक वृंदावन आहे. संगमापासून काही अंतरावर भस्माचा डोंगर आहे. भगवान परशुरामांनी लोककल्याणासाठी या ठिकाणी एक महान यज्ञ केला होता. हा डोंगर यज्ञातील भस्मापासून तयार झाला आहे. भाविक या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भस्म गोळा करतात. हा भस्माचा डोंगर कधीच कमी होत नाही, तो जसाच्या तसा राहतो. असे म्हटले जाते की सिरी क्षेत्र गाणगापूरचा मुख्य प्रसाद म्हणजे निर्गुण पादुकांवर लावला जाणारा चंदनाचा लेप होय. यादूर नदीच्या काठावर असलेल्या संगम दत्त मंदिरात शुष्क काष्ठ कोरड्या लाकडाच्या तुकड्याला पाहून ते प्रसन्न झाले आणि त्यांनी कमंडलूतील पाण्याने स्नान केले. त्यानंतर नरहरी कुष्ठरोगातून मुक्त झाले. येथे 8 तीर्थे आहेत. शतकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशिनी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथ तीर्थ. काही काळानंतर त्यांनी श्रीशैल तीरावर एक दिवा प्रज्वलित केला. यामुळे त्यांचे शिष्य आणि भक्त यांच्यात खळबळ उडाली. त्यानंतर गुरूंनी त्यांना आपल्या पादुका पायातील खडावा तिथेच ठेवून त्या साक्षात आपलेच रूप आहेत असे मानून त्यांची पूजा करण्यास सांगितले. पूजा करताना त्यांनी भक्तांना आश्वासन दिले की ते तिथेच राहतील आणि भक्तांचे रक्षण करतील. या त्या पवित्र, शुद्ध आणि निष्कलंक पादुका आहेत. हे साक्षात परमेश्वर दत्तात्रेयांचेच रूप आहे.
येथे होणारे नित्य विधी आणि उत्सव खालीलप्रमाणे आहेत. महाराजांच्या निर्गुण पादुकांचे केस, कस्तुरी आणि अष्टगंध यांच्या मिश्रणाने सुशोभीकरण केले जाते. महान जगद्गुरू शंकराचार्य यांचा जन्मोत्सव वैशाख शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. वैशाख शुद्ध चतुर्थीच्या दिवशी सूर्यास्ताच्या सर्व कार्यांत यश देणाऱ्या आद्य देवता श्री विघ्नेश्वरांना वंदन करून ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या त्रिमूर्तींचे स्वरूप असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींनी अवतार धारण केला. आपल्या जीवनकाळात त्यांनी विविध पवित्र स्थळांना भेटी दिल्या, धार्मिक अनुष्ठानं केली आणि धर्माचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी सतत प्रवास केला. अशा या महान आणि तेजस्वी श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी आपल्या जीवनाचा बहुतांश काळ गाणगापूर क्षेत्रात व्यतीत केला. त्यांच्या वास्तव्यामुळे गाणगापूर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले. दत्तात्रेयांचेच स्वरूप असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींचे ध्यान करत आपण पवित्र गाणगापूर क्षेत्राला भेट देऊया. दत्तात्रेयांचेच स्वरूप असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींचे ध्यान करत जर आपण बाह्य मलिनता धुतली तर गुरूंच्या ध्यानाने आंतरिक अशुद्धता नष्ट होते आणि शुद्ध व पवित्र आत्म्यांच्या रूपात आपण श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेऊ शकू. श्रीवत्थ शरणं मा मा, 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 श्रीवत्थ शरणं मा मा. पश्चिमेला अश्वत्थकट्टे, मरुद्गणमा, मरुत्ती, नौत्या त्या गोल आहेत. उरुंदवनस उत्तरेला मारुतीचे गर्भगृह. गणपतीची मूर्ती ज्या प्रकारे महाराजांची तिरीकाल पूजा आणि महान अर्पण केले जात होते, त्याच प्रकारे तिरीकाल पूजा आणि विष्णू, हार आणि गणपतीचे नैवेद्य केले जातात या मंदिराशिवाय इतर कोणत्याही मंदिरात नाही. गर्भगृहातील त्रिमूर्ती किंडी उल्गातून दिसू शकते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर महाराजांनी मोठ्या कौशल्याने ठेवलेल्या पादुका हेच गाणगापुराला इतके महत्त्व प्राप्त होण्याचे कारण आहे. या पादुका ही देवांची पवित्र स्थाने आहेत. कल्लेश्वरन म्हणजे गोकर्ण महाबळेश्वरन येथे स्थित शिनी मंदिरा पंचविनायक मंदिर हे बागडांचे संरक्षण करणारे मंदिर आहे. उरीपासून 2 मैल नैऋत्येस भीमा आणि अमरजा नदीच्या संगमाच्या मार्गावर भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम आहे. अमरजा नदी पूर्वेकडे आणि भीमा नदी उत्तरेकडे वाहते. येथेच सिरी नरसिंह आणि सरस्वती दररोज स्नान करत असत. अशा पवित्र स्थळी जर भाविकांनी स्नान केले तर त्यांची सर्व पापे नष्ट होतात. या संगमावर दत्ताचे मंदिर आहे. येथे भीमा आणि अमरजा नद्यांचा सुंदर संगम आहे. संगमावरील मंदिरासमोर एक मोठे अश्वत्थ पिंपळाचे झाड होते, जिथे महाराज पूजेसाठी एकत्र येत असत. कालांतराने ते झाड पडल्यानंतर सध्याचे मंदिर बांधले गेले आणि त्यात पादुका व लिंगाची स्थापना करण्यात आली. मंदिरात त्रिमूर्तीचे दर्शन घडते. मंदिरासमोर एक वृंदावन आहे. संगमापासून काही अंतरावर भस्माचा डोंगर आहे. भगवान परशुरामांनी लोककल्याणासाठी या ठिकाणी एक महान यज्ञ केला होता. हा डोंगर यज्ञातील भस्मापासून तयार झाला आहे. भाविक या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भस्म गोळा करतात. हा भस्माचा डोंगर कधीच कमी होत नाही, तो जसाच्या तसा राहतो. असे म्हटले जाते की सिरी क्षेत्र गाणगापूरचा मुख्य प्रसाद म्हणजे निर्गुण पादुकांवर लावला जाणारा चंदनाचा लेप होय. यादूर नदीच्या काठावर असलेल्या संगम दत्त मंदिरात शुष्क काष्ठ कोरड्या लाकडाच्या तुकड्याला पाहून ते प्रसन्न झाले आणि त्यांनी कमंडलूतील पाण्याने स्नान केले. त्यानंतर नरहरी कुष्ठरोगातून मुक्त झाले. येथे 8 तीर्थे आहेत. शतकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशिनी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथ तीर्थ. काही काळानंतर त्यांनी श्रीशैल तीरावर एक दिवा प्रज्वलित केला. यामुळे त्यांचे शिष्य आणि भक्त यांच्यात खळबळ उडाली. त्यानंतर गुरूंनी त्यांना आपल्या पादुका, पायातील खडावा,
तिथेच ठेवून त्या साक्षात आपलेच रूप आहेत असे मानून त्यांची पूजा करण्यास सांगितले. पूजा करताना त्यांनी भक्तांना आश्वासन दिले की ते तिथेच राहतील आणि भक्तांचे रक्षण करतील. या त्या पवित्र, शुद्ध आणि निष्कलंक पादुका आहेत. हे साक्षात परमेश्वर दत्तात्रेयांचेच रूप आहे. येथे होणारे नित्य विधी आणि उत्सव खालीलप्रमाणे आहेत. महाराजांच्या निर्गुण पादुकांचे केस, कस्तुरी आणि अष्टगंध यांच्या मिश्रणाने सुशोभीकरण केले जाते. महान जगद्गुरू शंकराचार्य यांचा जन्मोत्सव वैशाख शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. वैशाख शुद्ध चतुर्थीच्या दिवशी सूर्यास्ताच्या अशा पवित्र स्थळी जर भाविकांनी स्नान केले तर त्यांची सर्व पापे नष्ट होतात. या संगमावर दत्ताचे मंदिर आहे. येथे भीमा आणि अमरजा नद्यांचा सुंदर संगम आहे. संगमावरील मंदिरासमोर एक मोठे अश्वत्थ पिंपळाचे झाड होते, जिथे महाराज पूजेसाठी एकत्र येत असत. कालांतराने ते झाड पडल्यानंतर सध्याचे मंदिर बांधले गेले आणि त्यात पादुका व लिंगाची स्थापना करण्यात आली. मंदिरात त्रिमूर्तीचे दर्शन घडते. मंदिरासमोर एक वृंदावन आहे. संगमापासून काही अंतरावर भस्माचा डोंगर आहे. भगवान परशुरामांनी लोककल्याणासाठी या ठिकाणी एक महान यज्ञ केला होता. हा डोंगर यज्ञातील भस्मापासून तयार झाला आहे. भाविक या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भस्म गोळा करतात. हा भस्माचा डोंगर कधीच कमी होत नाही. तो जसाच्या तसा राहतो. असे म्हटले जाते की सिरी क्षेत्र गाणगापूरचा मुख्य प्रसाद म्हणजे निर्गुण पादुकांवर लावला जाणारा चंदनाचा लेप होय. यादूर नदीच्या काठावर असलेल्या संगम दत्त मंदिरात शुष्क काष्ठ, कोरड्या लाकडाच्या तुकड्याला पाहून ते प्रसन्न झाले आणि त्यांनी कमंडलूतील पाण्याने स्नान केले. त्यानंतर नरहरी कुष्ठरोगातून मुक्त झाले. येथे 8 तीर्थे आहेत: शतकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशिनी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथ तीर्थ. काही काळानंतर त्यांनी श्रीशैल तीरावर एक दिवा प्रज्वलित केला. यामुळे त्यांचे शिष्य आणि भक्त यांच्यात खळबळ उडाली. त्यानंतर गुरूंनी त्यांना आपल्या पादुका, पायातील खडावा तिथेच ठेवून त्या साक्षात आपलेच रूप आहेत असे मानून त्यांची पूजा करण्यास सांगितले. पूजा करताना त्यांनी भक्तांना आश्वासन दिले की ते तिथेच राहतील आणि भक्तांचे रक्षण करतील. या त्या पवित्र, शुद्ध आणि निष्कलंक पादुका आहेत. हे साक्षात परमेश्वर दत्तात्रेयांचेच रूप आहे. येथे होणारे नित्य विधी आणि उत्सव खालीलप्रमाणे आहेत.